आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री विजय शहा यांच्या विरोधात एफआयआर दाखल। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। इंदूरच्या मानपूर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआरची नोंद। विजय शहा यांच्या विरोधात उच्च न्यायालयाची कडक भूमिका। आज विजय शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सुनावणी होणार। ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती समोर। फक्त 23 मिनिटात शत्रूचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त। या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाचं कोणतंही नुकसान नाही। सरकारकडून नवीन माहिती शेअर। भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तानची शेती कोरडी। पाकिस्ताननं जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहिलंय। सिंधू करार स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी। ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरचा दौरा करणार। श्रीनगरमध्ये भारतीय जवानांची भेट घेणार। एअरबेसलाही राजनाथ सिंग भेट देणार। दहशतवादी मोहम्मद मुदस्सीरच्या कुटुंबाची पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकारच्या मंत्र्यांनी भेट घेतली। मुरिद येथील लष्कर मुख्यालयात केलेल्या कारवाईत मोहम्मद मुदस्सीर मारला गेलाय। गरीब जनतेच्या नावे पैसे मागणाऱ्या पाकची दहशतवाद्यांना मदत। मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना शहबाज शरीफ सरकार 1 कोटींची नुकसान भरपाई देणार। पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात ज्यांच्या घरांचं नुकसान झालं त्यांना किमान 50 लाखांची मदत आणि मृतांच्या कुटुंबियांना नोकरी द्यावी। मेहबूबा मुफ्तींची मागणी। बलुचिस्तानच्या नागरिकांची पंतप्रधान मोदींना विनंती। बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी। पाकिस्तानकडून बलुची नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टसह वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटिसा। प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी ध्वज आणि या ध्वजाचं चित्र असलेली उत्पादनं काढून टाकण्याचे निर्देश। आयएमएफनं विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमाअंतर्गत पाकिस्तानला 1.02 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा दुसरा हप्ता वितरित केला। पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची माहिती। पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आलेल्या तानिया परवीनबाबत एनआयएचा मोठा खुलासा। तानिया ही लष्कर-ए-तोयबाची सदस्य होती, तर तिनं पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्याची ही माहिती। तुर्की आणि अझरबैजानला मोठा धक्का। भारतातील 50% लोकांनी तुर्कीचं बुकिंग रद्द केलं। भारतीय फळ व्यापाऱ्यांचा तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार। तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा असल्यानं भारतीय व्यापाऱ्यांचा निर्णय। तुर्कीमधून मोठ्या प्रमाणात सफरचंद आयात केली जातात। तुर्की प्रसारक टीआरटी वर्ल्डचं एक्स अकाउंट बॅन। भारतविरोधी प्रचार आणि सैन्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचा आरोप। चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सगळे दरवाजे बंद। व्हिडिओ समोर। भारताची संरक्षण प्रणाली आणखी एका तंत्रज्ञानानं सुसज्ज। ओडिशामध्ये नवी मायक्रो अँटी ड्रोन सिस्टीम भार्गवस्त्रची चाचणी। सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट करणाऱ्या 25 आरोपींना अटक, तर पोस्ट करणारे 40 अकाउंट्स ब्लॉक। योगी सरकारची कारवाई। ऑपरेशन सिंदूरच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला जाणार। राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांची माहिती। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा कार्यक्रम मदारपूर आंबेडकर वसतिगृहाऐवजी सकाळी 11 वाजता नगरभवन दरभंगामधील टाउन हॉलमध्ये होणार। कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाची परवानगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी बिहारच्या दौऱ्यावर। सासारामच्या बिक्रमगंजमध्ये मोदींची सभा, तसंच अनेक विकास कामांची पायाभरणीही करणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग। येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या पदांमध्ये फेरबदल होणार। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची गरज काय? ते आधीपासून एकत्र आहेत, त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे। प्रहारच्या बच्चू कडूंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपल्याला आनंदच होईल। खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। अंतिम निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळेच घेतील। सोनावणेंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याबाबत अद्याप आमच्या पक्षाकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाडांकडून बॅनरबाजी। निष्ठा माझी शक्ती बॅनरवर आशय। बॅनरमुळे नागरिकांच्या भुवया उंचावल्या।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. अखंड राष्ट्रवादीबाबत माध्यमातून सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षाच्या कामकाजाकडे लक्ष द्या, जयंत पाटलांचे निर्देश. आम्ही तिघं एकत्र, त्यात कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. मात्र कोणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट. मेट्रोच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य. फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे, प्रश्न उपस्थित. नव्यानं खंडपीठ स्थापन करा. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे हायकोर्टाला आदेश. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती. महाराष्ट्रामध्ये 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार. राज्यामध्ये 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार. तिकिटात दरवाढ केल्यानं बेस्टला फटका. बेस्टच्या प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून 23 लाखांवर. तब्बल 8 लाख प्रवासी घटले. त्यामुळे तिकीट दरवाढीनं फायदा झाला की तोटा, असा प्रश्न उपस्थित. राज्यभरातील देवस्थानच्या जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल तब्बल 2.5 वर्षानंतर वाहतुकीसाठी खुला. पुलावरून लवकरच बेस्ट बस धावणार असल्यानं तेथील रहिवाशांना दिलासा. घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. 8 दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील. धारावीतील पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राउंड साफ होणार. महापालिकेकडून 2 कोटींचे टेंडर जारी. नाशिकमध्ये भाजप नेते पडळकरांच्या सभेमध्ये गँगस्टर बिश्नोईचे फोटो झळकले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेतला प्रकार. नाशिकच्या सिडको परिसरात सभेचं आयोजन होतं. रायगडच्या रोहा नगर परिषदेची अतिक्रमण केलेल्या दुकानांवर धडक कारवाई. 4 अनधिकृत दुकानांवर जेसीबी चालवत कारवाई. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसंच कोकणातील काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दाणात दाण उडाली. काही भागातील दुकानांमध्ये पाणी साचलं. पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रायगडच्या महाड तालुक्याला पुन्हा मान्सूनपूर्वी पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावाधाव. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. ज्वारी, भुईमुगासह भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता. लातूरच्या उदगीर तालुक्यात अवकाळीचा कहर. वादळ वाऱ्यात 600 कोंबड्या दगावल्या. गायी जखमी तर फळबागांचंही मोठं नुकसान. लातूरमध्ये सततच्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान. पावसामुळे कांद्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांवर वीज कोसळली. यात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. वर्ध्यातील आर्वी शहराचा पाणी प्रश्न अजूनही सोडवला न गेल्यानं राष्ट्रवादीकडून आंदोलन. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं 10वं करत आंदोलन घातलं. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात होत असलेल्या तमिळनाडूतील सिमेंट कंपनीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. प्रकल्पामुळे 10 किलोमीटरपर्यंत असलेल्या गावांमध्ये प्रदूषण वाढणार असल्यानं विरोध केला. कल्याणमध्ये 15 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक. जळगावातील धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून रमजान महिन्यामध्ये 10 लाखांचं टरबूज मागवत पैसे न देत फसवणूक केली. मुंबईच्या गोवंडीमध्ये 6 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त. ड्रग्जसह मोठी रोकडही पोलिसांकडून हस्तगत. तर आरोपी सलमान शेखला बेड्या. मावळ तालुक्यातल्या तिकोना गावातील सिंग बंगल्यावर वनविभागाची धाड. कारवाईमध्ये पोलिसांकडून एकाला अटक. आरोपीकडून 52 किलो मांस, 2 शस्त्रांसह जिवंत काडतुसं जप्त. लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी नांदेडमध्ये गुन्हा दाखल. पीडित युवतीनं पोलिसात तक्रार केली. आरोपीवर लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.
बुलढाण्यामध्ये 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, 24 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी. पिंपळगाव राजा पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक. रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या, नंतर स्वतःही गळफास घेतला. प्रेयसी सतत नकार देत असल्यानं हत्या केल्याचा प्रियकरानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये डीमार्टमध्ये काम करणाऱ्या 2 तरुणींचा मृत्यू. लोकांकडून ट्रकवर दगडफेक. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर महिनाभरात 5वा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डंपर दुभाजकाला धडकला. सुदैवानं जीवितहानी नाही. धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांचा अपघात. धुळे सोलापूर मार्गावरती कार आणि कंटेनरची धडक. अपघातामध्ये हसन यांच्यासह 2 जखमी. पुरंदर तालुक्यातील पठारवाडी इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकून 32 सीटर मिनी बसचा अपघात. बसमधील 23 प्रवासी जखमी तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. भारतामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये शक्ती चक्रीवादळ येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई. 31हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा. 150हून अधिक बंकर्सही नष्ट. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये प्रियकर प्रेयसीला प्रेमात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. जुन्या प्रेयसीनं पोलिसांसोबत प्रियकराच्या लग्नात एंट्री घेतली. पोलिसांनी नवरदेवाची धुलाई केली. लखनौमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लूमुळे कानपूरमधील सर्व पोल्ट्री फार्म बंद. 1 आठवड्यापर्यंत पोल्ट्री फार्म बंद राहणार असल्याची माहिती. इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामधील एकूण 48 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एकूण 22 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती. गाझावरील हल्ल्यावर भाष्य करण्यास इस्रायली सैन्याचा नकार. बातम्यांचा वेगवान